हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. मेगा भरती स्पेशल लेक्चर सिरीज सुरू करतोय. याच्यामध्ये भारतातले पहिले वन लाईनर हा टॉपिक आपण कव्हर करणार आहे. याच्यामध्ये बरेचसे असे महत्त्वाचे पॉईंट असतील की तुम्हाला मेगा भरती सोडून बाकी इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा नक्की उपयुक्त ठरतील. अशा अनुषंगाने हे पॉईंट असणार आहेत. तर हे पॉईंट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल. जर आवडलं तर नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आता आपला पहिला पॉईंट येतो तो म्हणजे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र. तर ते येतं द बंगाल गॅझेट. जेम्स हिकी यांनी सुरू केलेलं 27 जानेवारी 1781 हे तारीख आहे त्याची. भारतातली पहिली टपाल कचेरी कुठं सुरू झाली तर कलकत्त्याला सुरू झाली 1727ला. टपाल कचेरी कलकत्ता. रेल्वे वाफेचं इंजिन मुंबई ते ठाणे सगळ्यांना माहीत असेल. 16 एप्रिल 1853 ही दिनांक पण महत्त्वाची आहे. रेल्वे वाफेचं इंजिन धावलेलं मुंबई ते ठाणे अंतर 16 एप्रिल 1853 मध्ये. त्याच्यानंतर येतं ते पहिले संग्रहालय. तर इंडियन म्युझियम जे कोलकात्याला आहे ते पहिलं संग्रहालय कधीचं आहे तर ते फेब्रुवारी 1814 मधलं आहे. इंडियन म्युझियम. पहिलं क्षेपणास्त्र पृथ्वी 1988 पृथ्वी क्षेपणास्त्र. पहिलं रेल्वे स्थानक कोणतं तर बोरीबंदर नाव, परंतु ते सध्याचं छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक जे आहे तर ते बोरीबंदर होतं अगोदर नाव त्याचं, ते बदललेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर पहिल्या राष्ट्रीय उद्यानावर एमपीसीनं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. लक्षात काय ठेवायचं आहे, भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान हे जिम कॉर्बेट उत्तराखंड मधलं येतं, परंतु उत्तरांचल म्हणतो आपण त्याला. 1935 साली आहे. इयर त्याचं फक्त लक्षात घ्या. इयर मध्ये बऱ्याच वेळा आपण लक्षात नाही राहत, परंतु ते इयर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारताचं पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट 1935. पहिला खत प्रकल्प सिंद्री जो आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पाहिला 1951 ते 1956 या कालावधीमध्ये पहिली पंचवार्षिक योजना पार पडली होती. त्याच्यामध्ये सुरू केलेला पहिला खत प्रकल्प होता तो म्हणजे सिंद्री, झारखंडमध्ये येतं ते 1951. त्याच्यानंतर पहिली भुयारी रेल्वे दिल्ली मेट्रो रेल्वे, तर ती पहिली भुयारी रेल्वे आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे पहिलं व्यापारी विमान उड्डाण तर ते कराची ते मुंबई ऑक्टोबर 1932 मध्ये झालेलं. कराची ते मुंबई व्यापार विमान उड्डाण पहिलं कोणतं तर कराची ते मुंबई. दुसरं म्हणजे पहिली दुमजली रेल्वेगाडी सिंहगड एक्सप्रेस मुंबई ते ठाणे सुरुवात झाली होती पहिल्यांदा. पंचतारांकित हॉटेल ताज मुंबईमधलं. पहिला मुखपट, पहिला बोलपट आणि पहिला मराठी बोलपट. आता इथे 3 पॉईंट आहेत, हे सुद्धा आपल्याला परीक्षे दृष्टीने महत्वाचे आहेत. पहिला मुखपट येतो तो राजा हरिश्चंद्र 1913 साली. निर्मिती कोणी केली होती तर दादासाहेब फाळके 1913 साली. पहिला मुखपट राजा हरिश्चंद्र. त्याच्यानंतर पहिला बोलपट कोणता तर आलम आरा 1913 साली सुरू झालेला पहिला बोलपट आलम आरा. अर्धशीर इराणी निर्मिती ती आहे. आणि पहिला मराठी बोलपेट अयोध्येचा राजा. हे 3 पॉईंट आहेत, तुम्हाला जरूर लक्षात ठेवायचे आहेत कधी पण. हे जनरल नॉलेज म्हणून सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे 3 पॉईंट. पहिला मुखपट राजा हरिश्चंद्र 1913 दादासाहेब फाळके निर्मिती. पहिला बोलपट आलम आरा 1913 आणि पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा. हे 3 पॉईंट खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर पहिले जलविद्युत केंद्र. आता एक लक्षात घ्या, 2016 राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 4 सेंटेन्स दिले होते, त्यातले एक सेंटेन्स ह्याच्यावर होतं पहिलं जलविद्युत केंद्र. तर भारतातलं पहिलं जलविद्युत केंद्र दार्जिलिंग 1898 मध्ये सुरू झालेलं आहे. पहिलं जलविद्युत केंद्र कुठं आहे? दार्जिलिंग 1898 मध्ये. भारतातला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई आसाम मधला. त्याच्यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत. 1901 मध्ये सुरू केलेला. आणि दुसरं महत्वाचं काय, हे पहिला तेल शुद्धीकरण झाला. पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुल्टी बंगालमध्ये येतो, पश्चिम बंगालमध्ये आधुनिक पोलाद कारखाना. आता बऱ्याच वेळा कुठं परत असतात तर पुढच्या पॉईंटवर फसतात, तो म्हणजे पहिलं दूरदर्शन केंद्र. बरेच जण या पॉईंटवर फसलेले असतात. बऱ्याच जणांना एवढं माहित असतं की पहिलं दूरदर्शन केंद्र मुंबई, परंतु ते मुंबई नसून दिल्ली आहे 1959. पहिलं दूरदर्शन केंद्र 1959 दिल्लीला आहे. पहिली अणुभट्टी अप्सरा तारापूर 1956. त्याच्यानंतर पहिले अंटार्क्टिक मोहीम डिसेंबर 1981 मध्ये. याच्यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे याच्या अगोदर परीक्षेमध्ये. अंटार्क्टिक मोहीम पहिली डिसेंबर 1981. मोहिमेचे प्रमुख होते प्राध्यापक कासिम हे त्याचे काय होते, मोहिमेचे प्रमुख होते. लक्षात घ्या, पहिले अंटार्क्टिका मोहीम. पहिला स्काय बस प्रकल्प मडगाव गोवामध्ये. पहिलं रासायनिक बंदर, भारतातलं पहिलं रासायनिक बंदर गुजरात मधलं दहेज हे बंदर रासायनिक बंदर आहे. त्याच्यानंतर भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा
नाव आहे विजयंता. भारतीय बनावटाचा पहिला रणगाडा विजयंता. आता याच्यामध्ये बरेच असेच पॉईंट आहेत की फक्त तुम्हाला रिव्हिजन ओरिएंटेड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला उपग्रह आर्यभट्ट 1975, स्पुटनिक 1957 ला रशियाकडून सोडण्यात आलेला, भारताकडून आर्यभट्ट 1975. भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी शालकी. त्याच्यानंतर पहिला अणुस्फोट, हे अणुस्फोटचे दिनांक जरूर लक्षात ठेवा. पोखरणला झालेली चाचणी 18 मे 1974, पोखरण राजस्थानमध्ये येतं ते ठिकाण. तर याचे दिनांक महत्वाचे, 18 मे 1974. या दिनांकावर सुद्धा तुम्ही थोडंसं ट्रेस करू शकता. पहिला अणुस्फोट पोखरण 18 मे 1974. त्याच्यानंतर ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तो म्हणजे भारताचे अंटार्क्टिकावरचं पहिलं स्थानक कोणतं? तर दक्षिण गंगोत्री हे पहिलं स्थानक आहे, मैत्री हे दुसरं स्थानक आहे. भारताचं अंटार्क्टिकावरलं पहिलं स्थानक दक्षिण गंगोत्री, दुसरं होतं ते मैत्री. त्याच्यानंतर पहिला साखर कारखाना म्हटलं तर वेगळं उत्तर येते, परंतु पहिला सहकारी साखर कारखाना कुठे येतो तर प्रवरानगर 1949 अहमदनगरमध्ये. सहकारी तत्वावरचा साखर कारखाना, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर भारताची पहिली आण्विक पाणबुडी INS चक्र, भारताची पहिली आण्विक पाणबुडी INS चक्र. भारतातील पहिली सहकारी सूतगिरणी कुठं सुरू झाली तर कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका तर INS दिल्ली. भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका INS दिल्ली, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य राजस्थान, हे सगळ्यांना माहित आहे. आता इथं 2 पॉईंट आहेत पुढचे, तो म्हणजे साक्षरतेबाबत. भारताचा 100% साक्षर जिल्हा आणि भारताचे पहिले 100% साक्षर शहर. जिल्हा कोणता म्हटलं तर एर्नाकुलम केरळ मधला, शहर म्हटलं तर कोट्टायम केरळ मधलं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. भारतातलं पहिलं 100% साक्षर जिल्हा एर्नाकुलम केरळ आणि भारतातलं पहिलं 100% साक्षर शहर म्हटलं तर ते कोट्टायम येतं केरळ मधलं, हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना कोइंबतूर 1920 साली सुरू झाला. भारताचा पहिला गव्हर्नर, आता इतिहासाकडे थोडं वळतोय आपण. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. त्याच्यानंतर पहिला व्हाईसरॉय लॉर्ड केनिंग. पहिले गव्हर्नर जनरल तर ते झाले लॉर्ड माउंटबॅटन, भारताचे लॉर्ड माउंटबॅटन. त्याच्यानंतर पुढचे तर राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष सोमेशचंद्र बॅनर्जी, हे सगळ्यांना माहित आहे. दुसरं म्हणजे पहिले कायदा मंत्री कोण तर पहिले कायदा मंत्री आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वर्तमानपत्र हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख फील्ड मार्शल करियप्पा, हे नाव लक्षात ठेवायचं. स्वतंत्र भारताचे हे 2 पॉईंट आहेत, इथे एक आणि इथे एक पॉईंट आहे, हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिलं म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख फील्ड मार्शल करियप्पा आणि स्वतंत्र भारताचे पहिले फील्ड मार्शल तर ते आहेत जनरल मानेकशॉ की जे 1972 मध्ये. या दोन्ही लोकांची नावं लक्षात ठेवायचं. फील्ड मार्शल स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख आहेत आणि भारताचे पहिले फील्ड मार्शल जनरल मानेकशॉ हे आहेत. पहिला भारतीय ICS अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर, हे एक लक्षात ठेवा. इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय राजाराम मोहन राय. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सगळ्यांना माहित आहे. आता ह्याचे 2 पॉईंट आहेत इथं, 1 2 3 एवढे लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे पहिला महिला राज्यपाल, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी की ज्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद बसवलं होतं. म्हणजे सरोजिनी नायडू हे पहिल्या महिला राज्यपाल आहेत. महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी आहेत. महिला राजदूत कोण आहेत तर विजयालक्ष्मी पंडित, पंडित जवाहरलाल नेहरूंचे सिस्टर विजयलक्ष्मी पंडित पहिल्या महिला राजदूत आहेत. आणि मुंबईची पहिली महिला महापौर सुलोचना मोदी, मुंबईची पहिली महिला महापौर सुलोचना मोदी. त्याच्यानंतर आता येतं ते म्हणजे शिखर आणि हे पार केलेल्या महिलामध्ये. त्यामध्ये पहिल्यांदा येतं ते म्हणजे पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी तर ती बचेंद्री पाल आहे. पहिली महिला कोण भारतीय की एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी बचेंद्री पाल. भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे आरती शहा. इंग्लिश खाडी पोहणारी पहिली भारतीय महिला आरती शहा. त्याच्यानंतर युनो म्हणजे युनायटेड नेशनच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष विजयलक्ष्मी पंडित. स्टाफ सिलेक्शन कमिशनर या पॉईंटवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर विजयलक्ष्मी पंडित ह्या युनोच्या आमसभेमधल्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत, हेही लक्षात घ्या. उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फतिमा बीबी, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याच होत्या. त्याच्यानंतर भारतातील पहिली महिला चित्रपट अभिनेत्री देविका राणी. भारतातील पहिली
चित्रपट महिला अभिनेत्री देविका राणी लक्षात घ्या. IPS किरण बेदी, IPS किरण बेदी 1972. वैमानिक कोण आहे भारतातील पहिल्या वैमानिक? सौदामनी देशमुख. कोण आहेत? सौदामनी देशमुख पहिल्या वैमानिक. सर्वात लहान राज्य गोवा आहे क्षेत्रफळानुसार. लोकसंख्येनुसार म्हटलं तर सिक्कीम सर्वात लहान लोकसंख्येचं राज्य. लोकसंख्येच्या घनतेनुसार जर विचार केला तर ते अरुणाचल प्रदेश येतं. काय येतं? अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारतीय निवडणूक आयोग. सध्या निवडणुकीचं वार आहे त्यामुळे निवडणूक आयोग. तर भारतीय निवडणूक आयोगामधले पहिले आयुक्त कोण आहेत? तर सुकुमार सिंग. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधीची आहे? तर 25 जानेवारी 1950 ची आहे. 25 जानेवारी आपण कोणता दिवस सेलिब्रेट करतो? राष्ट्रीय मतदार दिवस. 24 जानेवारी कोणता सेलिब्रेट करतो? राष्ट्रीय बालिका दिन. हे 2 पॉईंट जाता जरूर लक्षात ठेवा. भारतातले पहिले आण्विक केंद्र तारापूर महाराष्ट्र. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी नागरिक. आय थिंक 2013 राज्यसेवा पूर्व परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊन गेला होता. खान अब्दुल गफार खान हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी नागरिक आहेत. त्यांना सरहद्द गांधी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. सरहद्द गांधी या नावानं कोणाला ओळखलं जातं? तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर भारतातलं पहिलं पोस्ट ऑफिस कुठं खुलं झालं होतं? तर कोलकात्याला 1727 मध्ये. दक्षिण गोलार्धावर उतरणारं पहिलं भारतीय कर्नल IK बजाज. कोण आहेत? IK बजाज. ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय भानू अथिया. कोण आहेत? भानू अथिया. ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय भानू अथिया. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे कार्यालयामध्ये मरण पावणारे पहिले राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन. आय थिंक यांचा कालावधी 1969च्या पुढे आहे. 1969 हा कालावधी त्यांचा तिथून असं मला वाटतंय. एकदा कन्फर्म करून पहा. त्याच्यानंतर मॅगेसेस पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आचार्य विनोबा भावे. 1958 ला पहिलाच मॅगेसेस पुरस्कार त्यांना मिळालेला होता. आचार्य विनोबा भावे मॅगेसेस पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय हे लक्षात ठेवा. नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर. त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये नोबेल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्य सेन. अमर्त्य सेन बाबतचे लेटेस्ट पुस्तकं तुम्ही जरूर सर्च करा गुगलवर. त्यांनी बरीच पुस्तकं लेटेस्ट आलेली आहेत. परीक्षेला पुस्तकावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय. त्याच्यामध्ये येतात 1954 ला 3 व्यक्ती आहेत. पहिले आहेत C राजागोपालचारी, दुसरे आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे आहेत CV रेमन. म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले 3 भारतीय 1954 साली C राजागोपालचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रेमन हे तिन्ही लोक भारतातले पहिले भारतरत्न पुरस्कार जिंकणारे आहेत. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण? राजकुमार अमृता कौर. राजकुमार अमृत कौर ह्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत. आरोग्य खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं. कोणत्या प्रांतातून त्या निवडून आल्या होत्या? तर संयुक्त प्रांत. त्यावेळेचा कोणता प्रांत होता? तर संयुक्त प्रांत होता, की ज्या संयुक्त प्रांताला आपण आता आजचं उत्तर प्रदेश म्हणून संबोधतो त्या प्रांतातून त्या निवडून आल्या होत्या. पंजाब मधून नाही, हे लक्षात घ्या. तर राजकुमारी अमृत कौर पहिल्या कॅबिनेट मंत्री आहेत. आरोग्य खाते त्यांना देण्यात आले होते. हैदराबाद मध्ये भारतातलं पहिलं डॉग पार्क उभारणार. हे लेटेस्ट घडामोडीपैकी आहे बरं का. जस्ट 2-3-4 महिन्यापूर्वीच असेल. हैदराबाद मध्ये भारतातलं पहिलं डॉग पार्क उभारण्यात आलेलं आहे. भारतातलं पहिलं जागतिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे अहमदाबाद. हे सुद्धा लेटेस्ट घडामोडीपैकीच हा पॉईंट येतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे त्यानंतर येतो पॉईंट तो म्हणजे भारतातलं पहिलं सोलार सिटी मलकापूर साताऱ्यामध्ये येतं. देशातलं पहिलं बाल न्यायालय त्याचे ठिकाण आहे दिल्ली. अचूक उत्तर. देशातलं पहिलं महिला न्यायालय हे लक्षात घ्या. महिला न्यायालय आंध्र प्रदेशमध्ये येतं. देशातलं पहिलं महिला न्यायालय आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर देशातलं पहिलं आधार गाव नंदुरबार मधलं टेंबली हे गाव पहिलं आधार गाव आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट महत्वाचा आहे की जो ह्याच्यावर थोडासा ट्रेस करा ते म्हणजे देशातलं पहिलं हरित शहर त्रिपुराची राजधानी आगरतळा. हे पहिलं हरित शहर आहे. दुसरे येतं ते महाराष्ट्रातलं नागपूर हे शहर. देशातली पहिली फूड बँक ती दिल्लीमध्ये आहे. म्हणजे दिल्लीमध्ये काय आहे? बाल न्यायालय पहिलं आणि पहिली फूड बँक हे दिल्लीमध्ये आहे. देशातील लोकायुक्त पास करणारं पहिलं राज्य उत्तराखंड. देशातलं पहिलं जैव सांस्कृतिक पार्क भुवनेश्वर. जैव सांस्कृतिक पार्क भुवनेश्वर. देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे प्रत्येक राज्यात म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्थापन करणार असं म्हणायचं आहे तिथं. इथं वर्डिंगवर जाऊ नका इथल्या व्यवस्थित. फक्त एवढं लक्षात घ्या की महिला न्यायालय स्थापन करणारं पहिलं राज्य आंध्र प्रदेश आहे. त्याच्यानंतर देशातलं पहिलं सॅटेलाइट शहर उत्तर प्रदेश मधलं पिलखुआ येतं. देशातलं पहिलं पर्यावरण ग्राम इको व्हिलेज काटेवाडी. त्याच्यानंतर देशातलं पहिलं अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारं राज्य महाराष्ट्र.
देशातला पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर. देशातला पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर येतो. देशातली पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे भुसावळ आझादपूरमध्ये. देशातली पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी मुंबईमध्ये येते. हे काही सिम्पल्स आहे, त्यामुळे मी इथं काय जास्त एक्सप्लेन करून सांगत नाही, फक्त एक रिकॉल आणि एक रिव्हिजन ओरिएंटेड हे लेसन असणार आहे. देशातलं पहिलं स्थानिक स्वराज संस्थेत मतदान करणारं राज्य अनिवार्य केलं होतं, तर ते गुजरात होतं. गुजरातमध्ये हा डिसिजन झाला होता. बराच वादंग उठलं होतं ह्या डिसिजनवरून. त्याच्यानंतर देशातली पहिली संत्रा वायनरी सावरगाव नागपूरमधली. देशातलं पहिलं व्यसनमुक्त साहित्य संमेलन पुणेमध्ये पार पडलं होतं. आय थिंक अनिल अवचट हे त्याचे काहीतरी अध्यक्ष होते, एकदा कन्फर्म करा, पण आय थिंक मला तेच वाटते. देशातलं पहिलं मुक्त कृषी विद्यापीठ नागपूरचं आहे. त्याच्यानंतर देशातील क्रीडा धोरण राबवणारं पहिलं राज्य महाराष्ट्र. त्याच्यानंतर मणिपूर पहिली क्रीडा युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर देशातलं युवा धोरण राबवणारं पहिलं राज्य ते सुद्धा महाराष्ट्रच आहे. देशातली पहिली राष्ट्रीय सागर अकादमी ती चेन्नईमध्ये आहे. देशातली पहिली सागर अकादमी, राष्ट्रीय सागर अकादमी कुठं, तर ते चेन्नईमध्ये येतं. देशातलं पहिलं क्रिकेट संग्रहालय ब्लेड्स ऑफ ग्लोरी पुण्यामधलं, माहीत असेल सगळ्यांना. त्याच्यानंतर देशातलं पहिलं हवामान संशोधन केंद्र ते सुद्धा पुणेच आहे. त्याच्यानंतर देशातलं पहिलं विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारं राज्य ते कर्नाटक आहे. देशातल्या पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प ताडोबा चंद्रपूर. देशातलं पहिलं कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश. देशातली पहिली इलेक्ट्रिक धूर न सोडणारी बस बेंगलोरमधली. सिंपल्स आहे, त्यामुळे मी नुसतं वाचत चाललोय. देशातली पहिली नोटा स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत उपलब्ध करून देणारं राज्य ते सुद्धा महाराष्ट्रच आहे. देशातील पहिला घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प पुणे महानगरपालिका. पुणे महानगरपालिका. देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारं पहिलं राज्य ते येतं सिक्कीम. देशातलं पहिलं भूजला संदर्भात कायदे करणारं राज्य ते म्हणजे महाराष्ट्र. देशातली पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे. देशातलं पहिलं तंबाखूमुक्त गाव नागालँडमधलं सदरहू नागालँडमधलं पहिलं तंबाखूमुक्त गाव आहे. देशातलं पहिलं झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड आहे. देशातलं पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर तो झारखंड राज्यामध्ये येतो. देशातलं पहिलं ई गव्हर्नन्स धोरण राबवणारं राज्य महाराष्ट्र आहे. देशामध्ये पहिलं प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारं राज्य त्रिपुरा. नक्की लक्षात ठेवा, त्रिपुरा. देशातलं पहिलं CCTVच्या निगराणीत असलेलं शहर सुरत. त्याच्यानंतर देशात प्रथम ई कॅबिनेटचा वापर आंध्र प्रदेशने केला होता. देशातलं पहिलं रँकिंग विरोधात धोरण जाहीर करणारं कायदा करणारं राज्य तमिळनाडू आहे. देशामध्ये पहिलं वायफाय सुविधा देणारं रेल्वे स्थानक बेंगळुरू. कुठलं आहे तर बेंगळुरू. देशातलं पहिलं जनसुरक्षा कायदा करणारं राज्य आंध्र प्रदेश आहे. देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारं राज्य ते सुद्धा आंध्र प्रदेश आहे. ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आला होता, ते म्हणजे देशातला पहिला स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा त्याला आपण विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प म्हणतो, तो गुजरातमधल्या कांडला या ठिकाणी सुरू झालेला होता. देशातलं पहिलं मानवाधिकार न्यायालय कुठं सुरू झालं होतं, पश्चिम बंगालमध्ये. देशातलं पहिलं राईट टू सर्व्हिस ऍक्ट मध्य प्रदेश. राईट टू सर्व्हिस ऍक्ट म्हणलं की मध्य प्रदेश. देशातलं पहिलं होमिओपॅथिक विद्यापीठ राजस्थान. देशातलं पहिलं बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र हडपसर पुणे. देशातलं पहिल्या आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारं राज्य तर ते हरियाणा आहे. हेही लक्षात असू द्या. देशातलं पहिलं स्त्री बटालियन हडीराणी राजस्थानमधलं आहे. देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई बँकिंग सेवा देणारं राज्य ते सुद्धा महाराष्ट्र आहे. देशातील पहिले ई पंचायत सुरू करणारं राज्य सुद्धा महाराष्ट्रच आहे. केरोसिन मुक्त राज्य दिल्ली आहे. हगणदरी मुक्त जिल्हा नदिया जो पश्चिम बंगालमधला. सगळं भारतातलंच पाहतोय आपण. देशातलं पहिलं सिकल सेल ग्रस्तांना मोफत ST सेवा देणारं राज्य ते सुद्धा महाराष्ट्र आहे. देशातला पहिला खासगी विमानतळ दुर्गापूर पश्चिम बंगालमधला. देशातलं पहिलं अधिकृत ई रिक्षा दिल्लीमध्ये सुरू केलेलं. आणि देशातलं पहिलं प्लास्टिक विद्यापीठ वापी जे गुजरातमध्ये आहे. तर मी या पॉईंटमध्ये असे महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते कलेक्शन केलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच्यामध्ये जरूर लक्षात ठेवा, याच्या नोट डाऊन करून ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला याचा नक्की म्हणजे नक्की फायदा होईल येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये आणि इतर कोणत्याही परीक्षेमध्ये. जर हे लेसन्स आवडलं तर नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.